हाय हॅलो नमस्ते. मी गायत्री. माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आता संध्याकाळचे 4-4:30 वाजले आहेत आणि आम्ही बाजारात निघालो आहोत. तीच तयारी चालली आहे आमची. बाजारात जाऊन जरा खरेदी करायची आहे. निमिषची खरेदी आहे, माझी पण खरेदी आणि यांची पण काही छोटी मोठी खरेदी करायची आहेत. तर आम्ही तिघं निघालो आहोत. गाडीवरच जायचं आहे. जवळच आहे आम्हाला बाजार, 10 ते 15 मिनटाच्या अंतरावरच आहे. त्यामुळे तिघंजण आम्ही गाडीवर निघालो आहोत. आणि इथून माझ्या घराच्या बाहेर पडलं तर आता मी तुम्हाला दाखवते. हे बघा, माझ्या उजव्या हाताला आहे ना सगळं अतिक्रमण करून घेतलेले आहेत. सगळे मोठे मोठे दुकानं होते इथे, सगळे तोडले आहेत. आता हे शालीमार आहेत आणि ते इथून बाजार सुरूच होतो. म्हणजे तर 4-4:30 वाजले तरी पण ऊन बघा. रस्त्यामध्ये रस्त्याचे कामं चालू आहेत, त्याच्यामुळे ना एवढी ट्रॅफिक झालेली आहे. म्हणून यांनी असे छोट्या छोट्या गल्ल्यांमधून रस्ते काढतच होते. ते मला पण माहिती नाही एवढ्या गल्ल्या. ते कसे इथे मार्केटिंगला येतात, त्याच्यामुळे त्यांना हे छोटे मोठे रस्ते माहिती असतात. पण बरं आहे, हे अशी शांतता पण होती रस्त्यामध्ये आणि थोडी अधूनमधून सावली पण होती. ही रुंटा हायस्कूल आहे. म्हणजे यांची ह्या शाळेत शिकलेले आहेत. तर मग तेच हे सांगत होते निमिषला की मी ह्या शाळेमध्ये शिकलो आहे, माझी शाळा आहे ही. आणि इथून आम्ही आता घारपुरे घाटाकडून निघालो आहोत. इकडून डाव्या हाताला हे बघा, आता इथे तुम्हाला दिसेल हे आधार आश्रम आहे. खूप लहान लहान अनाथ मुलं आहेत इथे. खूप म्हणजे मी माझ्या निमिषचा बड्डे इथे साजरा केला होता तेव्हा बघितलं होतं. खूप लहान म्हणजे तानं बाळापासून आहे तिथे. खूप म्हणजे खूप वाईट वाटतं त्यांना पाहून. आणि ही आहे गंगा. आम्ही इथून पुलावरूनच चाललो आहे. पाणी आता सध्या कमीच आहे इथे गंगेला, नाही तर खूप पाणी असतं. माझं एका ठिकाणी महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे आम्ही तिकडेच निघालो होतो. म्हटलं आधी आपण तिकडे जाऊ आणि मग तिकडून येता येता आपण खरेदी करू. तर आम्ही तिकडे गेलो, पण म्हणजे ते दुकानच होतं एक. ते दुकान आम्ही शोधत होतो. मला हवं होतं त्या दुकानामध्ये, तर ते काही सामान मला मिळालं नाही आहे तिथे. त्याच्यामुळे आम्ही तिथून परत रिटर्न झालो आणि तिथेच एक छोटं नाही मोठं आहे, पण असे टप्प्याटप्प्यांवर त्यांचे शॉप आहे 2-3. तर हे होलसेलर आहे, जेंट्ससाठीच आहे, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत. तर ते होलसेलर आहे. तर इथे निमिषला टी शर्ट पण होते. तर मग म्हटलं बघू इथे जर चांगले टी शर्ट मिळाले तर, म्हणून मग आम्ही इथे ट्राय करून बघितले टी शर्ट. तर मिळाले, तेवढे काही विशेष नव्हते, पण होलसेलर म्हटलं तरी होलसेलरच्या मानाने ते थोडे महागच होते. तर हे 2 टी शर्ट आम्हाला आवडले होते आणि निमिषला पण. तर मग हे 2 टी शर्ट आम्ही घेतले. आणि पुढे शर्ट्स वगैरे बघायला गेलो, पण नाही मिळाले, त्याला आवडले नाही शर्ट. मग इथून आम्ही म्हटलं चला माझी खरेदी मग करून घेऊ, म्हणून आम्ही मेन रोडला आलो. पण मेन रोडला आल्यावर पहिलं एवढं उन्हामुळे, आम्ही उन्हात फिरल्यामुळे एवढा त्रास झाला होता. तर म्हटलं चला आता पहिलं समर्थ ज्यूस पिऊ. तर तिथे पण एवढी गर्दी आहे, गाडी लावायलासुद्धा जागा नाही राहत. पार्किंग तर नाहीच आहे, पण अशी रस्त्यावर गाड्या लावाव्या लागतात. तर त्यामुळे मग आम्ही इथे समर्थ ज्यूससाठी, त्यांनी घरातूनच, निमिषनी मला घरातूनच सांगितलं होतं की आधी समर्थ ज्यूस प्यायचा. म्हणून मग आता इथे आम्ही समर्थ ज्यूस प्यायला आलो. तर तुम्ही बघा इथे किती गर्दी आहे. आधी बिल करून कुपन वगैरे घ्यावं लागतं आणि मग ज्यूस घ्यावा लागतो आणि असं लाईनीतच उभं राहावं लागतं. आतमध्ये पण खूप गर्दी असते, कारण जागाच नसती बसायला. मग आम्ही मस्त इथे पायनॅपल ज्यूस घेतला समर्थमधून. मस्त त्याच्यामध्ये ज्यूसमध्ये आईस्क्रीम असते, पायनॅपल आईस्क्रीम. मस्त एन्जॉय केला आम्ही. थंडगार झालो, कारण एवढं ऊन आहे. आता 5-5:30 वाजले तरी पण ऊन बघा, तुमच्या लक्षात येतच असेल. आईस्क्रीम पण होती त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे खूप एन्जॉय पण केला आणि निमिषला पण खूप मस्त वाटलं. आम्ही तिघांनी पण छान एन्जॉय केला. अक्षयला नाही आवडत हा ज्यूस, त्यांना लिंबू सरबतच आवडतं, पण निमिषला प्यायचं होतं म्हणून मग आम्ही दोघं इकडे आलो. तिकडून निघाल्यानंतर मग मी माझ्या खरेदीला बाजारामध्ये आले मेन रोडला. पण तिथे गेले तर मला जी खरेदी करायची होती, तर मग त्या दुकानामध्ये मी जेव्हा गेले तर व्हिडिओ मला काही काढून दिली नाही, कारण ते बोलले की अलाउड नाही आहे. म्हणून मग मी माझ्या काही खरेदीची व्हिडिओ निघाली नाही आहे. मग तिथून फक्त दुकानातून जेव्हा मी बाहेर पडले तीच व्हिडिओ आली आहे. तर इथून मी माझी काय शर्ट्स वगैरे जे घ्यायचे होते ते घेतले आणि इथून मग मी निघाले. इथून जाता जाता निमिषनी बॅगची आठवण करून दिली होती, कारण बॅग घ्यायचीच होती मला, ट्रॅव्हलिंग बॅग. सध्या आमचं आता 21-22ला असं बाहेर जायचा विचार आहे, त्याच्यामुळे आमचा प्लॅन चालू आहे. तर त्याच्याबद्दलच आमची खरेदी वगैरे होती, छोटी मोठी खरेदी. 2 दिवसांचा प्लॅन आहे. तर मग हेच ही खूप जुनं दुकान आहे. असं दुकान नाही आहे, पण रस्त्यावरच लावतो तो. माझ्या लग्नाच्या आधीपासून तो लावतो. तर त्याच्या बॅगा खूप छान मिळतात आणि स्वस्त पण असतात. तर मी इथून एक छोटी बॅग, ट्रॅव्हलिंग बॅग बघितली, तर मला पण आवडली. 15 किलो कॅपॅसिटी आहे त्याच्यात, व्यवस्थित आहे. तर मग ही एक बॅग घेतली मी आणि तिथून
तिथून मग मी घरी आले. घरी आल्यावर आम्ही जरा फ्रेश वगैरे पण झालो आणि जरा आंघोळ वगैरे झाल्यानंतर जरा खूप बरं वाटत होतं. मग त्याच्यानंतर मी मग जी खरेदी केली आहे ती तुम्हाला दाखवते आता. याच्यामध्ये माझे एक मी कुर्ता घेतला आहे. कुर्ता म्हणजे असा एक फ्रॉक टाईप आहे आणि 2 शर्ट आहे. हे निमिषची खरेदी आहे. निमीसाठी 2 टी शर्ट त्या दुकानातून घेतले होते. आवडले होते मला. छान आहे कॉटनमध्ये आणि मस्त आहे. त्यांना मी तेच बोलले, हे वरची प्रिंट वगैरे तर निघणार नाही ना? तर त्यांनी गॅरंटी दिली की नाही निघणार नाही. तर मग म्हटलं चला बघू, एकदा वापरून तर बघू. ही 2 टी शर्ट घेतले आणि इथे मी माझी खरेदी दाखवते आता. मी हा एक खूप सिंपल आणि सोबर आहे, म्हणजे मला आवडला. उन्हाळ्यामध्ये ठीक आहे, म्हणजे असा कॉटन नाही आहे, असा हलका फुलकाच आहे. तो एक फ्रॉक घेतला आहे आणि हे कॉटनमध्ये मी शर्ट्स घेतलं आहे. तर म्हटलं जीन्सवर वगैरे आपल्याला यूज करता येईल रेग्युलर पण आणि हलका फुलका आहे उन्हाचं, तर मग ते बरं आहे. कॉटनमध्येच आहे, खूप हलका आहे, असा लुसलुशीत वाटतो तो. आणि दुसरं एक शर्ट घेतलं आहे ब्लॅक आणि व्हाईटमध्ये. तर छान आहे तो. म्हटलं बघू, मला आवडला आणि निमिष आणि यांना पण आवडलं. तर ते म्हणे की बघू. आता तिथे मला चेंजिंग रूम वगैरे नव्हतं, त्याच्यामुळे मी आता इथे घरी चेंज करून बघेल परफेक्ट येतं आहे की नाही आहे. तर त्याच्यानंतर मी खरेदी केली आहे कॉस्मेटिकमध्ये. तर मी इथे जारा कंपनीचेच मी हे 3 प्रोडक्ट घेतलेले आहे. जाराचं टोनर घेतलेलं आहे, त्याच्यानंतर सन प्रोटेक्शन म्हणून आहे, फर्स्ट टाईम हे यूज करणार आहे. आणि ॲलोवेरा जेल आहे. ॲलोवेरा जेल यांना लागतं मिस्टरांना, आणि हे 2 प्रोडक्ट मी माझ्यासाठी पण आणि ते पण यूज करतीलच. आणि नंतर मी इथे एक लिपस्टिक घेतलेली आहे, मार्स कंपनीची आहे, कॉफी ब्राऊन आहे, 7 नंबरची, 07 नंबरची. मार्स कंपनीची मी फर्स्ट टाईमच घेते. तर म्हटलं चला यूज करून बघू. माझी ब्राऊनवाली लिपस्टिक संपलीच होती, तर म्हटलं ही ब्राऊन न्यूडमध्ये बघू एकदा वापरून, म्हणून मी ही लिपस्टिक घेतली आहे. आणि बस जास्त काही नाही केली खरेदी, अजून करायची आहे. आणि इथे सगळं आवरून झाल्यानंतर याची लाडागोडी लागली होती माझ्याकडे करायची, की त्याला अंडा रोल खायचा होता. तर खूप नाटकं सुरू झाले होते त्याची, अंडा रोल बनव मामा, अंडा रोल बनव. आणि मी बसले होते, म्हटलं थोडं 5-10 मिनटं आराम करू, पण त्याचे नाटकं सुरू झाले. आणि मला म्हणतो की जरा माझा लाड कर, लाड कर. आपण रोज रोज थोडी खातो, महिन्यात एकदा खातो, नाही तर नाही खात. प्लीज 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 माझ्यासाठी नाही करणार का तू? नाही करणार. तू म्हणतोय लाड करायचं ना? लाड कर, लाड कर. माझं ऐक ना, ऐक ना. त्याला अंडा रोल खायची खूप इच्छा झाली होती, त्याच्यामुळे तो सारखा मला बोलत होता, मामा प्लीज ना अंडा रोल बनव ना, अंडा रोल तू पण खा, मला पण बनवून दे. पण मी मुद्दामून त्याला चिडवत होते की नाही, मी बनवणार नाही. देणार होते मी त्याला बनवून, कारण महिन्यातून 2 महिन्यातून एखाद्या वेळेस तो बनवायला लावतोच. तर मग अंडा रोल मी त्याच्यासाठी बनवणारच होते, पण त्याला मुद्दामून चिडवत होते. तो माझ्या हाताची पप्पी वगैरे घेणं चालू होतं, खूप लाडागोडी करत होता. मी बनव का? मी बनवतो. किती अंडे आणायचे? अरे किती अंडे आणायचे? म्हणणे की ऑडियन्सला सांगा मला अंडा रोल बनवून द्यायला. नाही बनवायचं. प्लीज सांगा, तुमचे खूप उपकार होतील. प्लीज 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 सांग तिला तुमच्यासाठी. प्लीज प्लीज तुमच्यासाठी हात जोडतो. बघा अंडा रोलसाठी कसा हात जोडतोय. माझी मम्मी एवढी भारी शेफ आहे, एकदम भारी बनवते जेवण. माझ्या मम्मीचा हातचं जेवण एकदम छान राहतं, म्हणून मी तिला बोललो बनव अंडा रोल. मम्मा बनवशील ना? नाही. बनव. ऑडियन्स प्लीज सांगा बनवायला. ऑडियन्स प्लीज ना त्याच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करू नका. हो का? प्लीज तुमच्या पुढे मी हात जोडतो. प्लीज ऑडियन्स तिला सांगा की आज मला अंडा रोल बनवून दे. आणि नाही बनवून दिला तर लाईक सबस्क्राईब करू नका. किती स्वार्थी रे, म्हणजे तुला अंडा रोल दिला तर लाईक सबस्क्राईब करा, आणि अंडा रोल नाही दिला तर लाईक सबस्क्राईब करू नका. काय रे, असं नाही ना, तुझं ना बनवून नाहीच द्यायचं. आता मी नाही देणार. ऑडियन्स यांनी दिलं पण नाही तरी तुम्ही लाईक सबस्क्राईब करा.
बाय. त्यांनी एवढी लाडागोडी लावली होती तर मला अंडा रोल बनवून द्यावाच लागला आणि आम्ही रात्रीच्या जेवणात अंडा रोलच खाल्ला होता. तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली लाईक शेअर कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी अशाच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.